नमस्कार, मी तुषार बावल। आज आपल्यासाठी एक सुंदर प्रॉपर्टी घेऊन आलोय। आज मी ज्या भागात उभा आहे त्या गावाचं नाव मिठमुंबरी असं गाव आहे। हे देवगड तालुक्यात आहे आणि आपण म्हणजे या बाजूला पाहताय समुद्र आहे, हा बीच आहे, हा रोड आहे आणि हा माझ्या या बाजूला प्लॉट आहे। म्हणजे प्लॉटच्या बरोबर समोर समुद्र आहे आणि प्लॉटच्या बरोबर समोर कुठलंही बांधकाम होणार नाहीये। म्हणजे ज्याला डायरेक्ट व्ह्यू म्हणतात आणि सी टच प्लॉट म्हणतात, तो हा प्लॉट आहे। आता मी अगोदर तुम्हाला प्लॉट दाखवतो, त्यानंतर प्लॉट बद्दल डिटेल्स देतो। पहिला आपण प्लॉट पाहूया। या मी तुम्हाला प्लॉट आता मी जसा प्लॉटच्या बाजूला उभा आहे तसं आपण माझ्या मागे बघतात ही देवगड पवन चक्की आहे आणि माझ्या या बाजूला कुणकेश्वर मंदिर आहे। याचा अर्थ असा, हा जो प्लॉट आहे या प्लॉट कडून कुणकेश्वर 3 किलोमीटर आहे आणि देवगड 3 किलोमीटर आहे। देवगड आणि कुणकेश्वर याच्या बरोबर सेंट्रलला असणारा हा प्लॉट आहे। आता प्लॉट बद्दल थोडीशी माहिती देतो। हा जो प्लॉट आहे तो 20 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि मालकाला या प्लॉटची अपेक्षा साधारण 4 लाख रुपये निगोशिएबल आहे। आपण समोर बसल्यानंतर तो कदाचित 3,75,000 रुपये गुंठ्याने सोडेल, कदाचित 3.5 लाख रुपये गुंठ्याने सोडेल किंवा 3.5 पेक्षा 2-5 हजार रुपये कमी घेईल। पण हे शेवटी तुम्ही त्याच्याशी बोलल्यानंतर त्यावेळेला ठरणार आहे। पण एवढं खात्रीने सांगतो की 4 लाख जरी रेट असला तरी रेट निगोशिएबल आहे आणि तो परवडणारा रेट आहे। कारण असं, हा जो 20 गुंठ्याचा प्लॉट आहे तो कदाचित एक माणूस घेईल किंवा तुम्ही असा विचार केला की मी एक पार्टनर आणतो किंवा एक नातेवाईक आणतो, मी 10 गुंठ्याचा घेतो आणि 10 गुंठ्याचा दुसऱ्याला घेतो, तर हा प्लॉट समजा तुमच्या हातात 35 लाखाला आला आणि 8 ते 10 लाखाचं घर बांधलं तर 45 लाखात तुम्हाला सिटीच्या बाजूला असणारी, समुद्राच्या समोर असणारी आणि बीचच्या असणारी प्रॉपर्टी मिळून जाते। उद्या तुम्ही विचार केलात आज प्रॉपर्टी घेऊन ठेवूया आणि उद्या चांगला भाव आल्यानंतर विकूया, तरी पण त्याचे पैसे दुप्पट तिपटीने होतील। कारण आजच देवगडातली जी सिच्युएशन आहे ती अशी आहे, आज तांबर्डे वगैरे ह्या भागात गेलेत तर तिकडे 5.5 लाख, 6 लाख, 9 लाख, 10 लाख रुपये असे रेट आहेत। इथं पण ह्या आमच्या भागात पण काही लोक 5 लाख, 7 लाख अशा रेटने विकतायत। परंतु मालकाला कुठेतरी पैसे इन्व्हेस्ट करायचे, त्यामुळे त्याला ते वाढीव पैसे करत बसायचं नाहीये।
आणि त्यासाठी त्याच्या कुटुंबातले प्रश्न हे करण्यासाठी त्याला हा विकायचा आहे. हा आपला प्लॉट आहे. हा इथून चालू झाला, तो दगड दिसतोय बघा त्या खांबावर 1 2 3 खांबे. हा असा गेलाय. हा जो फ्रंटेज आहे तो 50-60 फुटाचा फ्रंटेज आहे आणि माझे या बाजूला समुद्र आहे. म्हणजे प्लॉट मध्ये रस्ता आणि या बाजूला बीच, बरोबर बीचच्या समोर असणारा हा प्लॉट आहे. आपण माझे व्हिडिओ पाहत असता आणि मला समाधान वाटतं की माझे व्हिडिओ आपल्याला आवडतात. मला हेही माहिती आहे आपण माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे, पण बरेच वेळा असं होतं आपण चॅनल सबस्क्राईब केले असलं तरी आपल्याला व्हिडिओ माझे लेट मिळतात. कारण मी 4 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ किंवा 3 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ आज येतो आणि आपण एन्क्वायरी करता, तर मला ते नाईलाजाने सांगायला लागतं की जे प्लॉट ऑलरेडी सोल्ड आउट झाले आहेत, कारण ते खरोखर सोल्ड आउट झालेले असतात. मी आपल्याला एक सजेस्ट करेन, बघा आपल्याला पडतं का, की माझं ज्यावेळी चॅनल सबस्क्राईब करता त्यावेळी तिथं बेल आयकॉन आहे, ते बेल आयकॉन दाबून त्यासमोर ऑल म्हणून शब्द येतो तो दाबा. म्हणजे काय होईल, आज जो मी आता व्हिडिओ टाकतोय, आज जी तारीख आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी तुम्हाला हा ताबडतोब व्हिडिओ मिळेल. नाहीतर काय होईल, आपल्याला इंटरेस्ट असतो, आपण जागा पाहायला येणार असतात आणि व्हिडिओ आपल्याकडे लेट झाल्यामुळे त्याचा सौदा ऑलरेडी होऊन गेलेला असतो. अशाच प्रकारच्या नवनवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझं चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि या प्रॉपर्टी संबंधात आपल्याला अधिक माहिती असेल तर वरती स्क्रीनवर माझा नंबर आहे, माझ्याशी संपर्क करा. मी आपल्याला डिटेलमध्ये माहिती देईन. आणि आपल्या काही प्रॉपर्टीज असतील आणि त्या जर माझ्या चॅनलवर आणायच्या असतील तरी माझ्याशी बोला. आपण आपल्याही प्रॉपर्टी माझ्या चॅनलवर आणून फास्ट सेल करू. धन्यवाद.